करणारी सर्व समिती, तांत्रिक समिती, वजन समिती, स्कुटिनी, त्याचप्रमाणे निवड समिती, हे सर्वांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष असे स्वागत। सामन्याचा आज पहिला दिवस आहे। उद्याचं सत्र लवकर सुरू होईल। तसेच उद्या व्याख्यात्यांचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मौल्यवान एकवर काम करणारे कार्यकर्ते, क्रीडांगण क्रमांक 1 जे संयोजक प्रत्येक मैदानावर नेमून दिलेले आहेत, आपल्या मैदानावर सामन्यापूर्वी ज्या ज्या गोष्टी उपलब्ध लागतात पाण्यासकट त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्था करायची। प्रत्येक मैदानाला व्हॉलंटियर दिलेले आहेत। या ठिकाणी रासायनिक मीठ ज्या पंचांना आपलं ट्राउझर किंवा स्वेटर आणले असेल तर घालू शकता। थंडीचे दिवस आहे, आपण जे ट्राउझर किंवा स्वेटर आणलं तर सामनाधिकारी आजच्या पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीचे सामने या ठिकाणी सुरू आहेत। यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये होणारे सामने आपल्याला मुले विभागामध्ये यानंतर खेळले जाणारे सामने मुंबई शहर पश्चिम विरुद्ध सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध धुळे, लातूर विरुद्ध पिंपरी चिंचवड। आपल्या शाही संघाला पहिला पुकार मुली विभागामध्ये कोल्हापूर विरुद्ध जळगाव, नंदुरबार विरुद्ध नाशिक, रायगड विरुद्ध पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड, रायगड, नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या मुली विभागातील संघांना पहिला पुकार दिलेला आहे। आपण तयारी करून घ्या। खऱ्या अर्थानं बारामतीवरून पण ह्या स्पर्धा पाहण्यासाठी अनेक मार्गदर्शक संघटक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं हार्दिक असं स्वागत। शिवाजी तात्या, मनोज जाधवराव आणि राहुल शेख, आपण वरून बसण्याची कृपा करावी। या चला। पीव्हीजी हनुमंते, आपणही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपलंही हार्दिक असं स्वागत। अंकुशरावजी ढगे, आपणही उपस्थित झालेला आहात। आपलंही हार्दिक असं स्वागत। सुनील तात्या आव्हाळे, सुरेश बापू सातव, विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व पंच मंडळींचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये 31 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणारे सुमारे 1000 खेळाडू, 100 पंच, 30 ते 35 सामना
कमिटी राज्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे पत्रकार पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य काळोखे सर, फुगे सर, स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नीलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपलंही हार्दिक असं स्वागत। आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे। स्वप्नीलजी जाधव आपल्या बरोबर आलेल्या आपल्या मित्र परिवाराचाही संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत। जाधव सर व्यासपीठावर या। दोन्हीकडचे फरांदे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपलं हार्दिक असं स्वागत। बसलेला आहात। आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। नितीनजी घोलप आपले सहकारी। खेळाडूंसाठी लागणारे पाणी, त्याचप्रमाणे मॅटवर जर दव पडले असत, थोडस पडणार नाही तरी पण आपण खबरदारी घ्यायची। त्या ठिकाणी आपल्या जवळ असलेल्या साधनानं आपण त्या ठिकाणी व्यवस्था करायची। ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपलंही संयोजन समितीच्या वतीने हार्दिक असं स्वागत। महाराष्ट्र राज्याचे सहकार्यवाहक रवींद्रजी देसाई सर, आपलं मार्गदर्शक अत्यंत महत्वाचं आहे, मोलाचं आहे। आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपलंही सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी तांत्रिक समितीचे प्रमुख मीनानाथजी झांजी आपण या ठिकाणी उपस्थित झाले भाग्यच आहोत। उत्कृष्ट अशी पकड, सुपर टॅकल, दोन संघामध्ये अत्यंत तुल्यबळ सामना मैदान क्रमांक 2 मध्ये सुद्धा मुलींचा सुरू आहे। शाही मैदानावर अत्यंत चुरशीचे असे सामने सुरू आहेत। खऱ्या अर्थानं स्पर्धा पाहाव्यात तर या किशोर गटाच्या मुलांच्या, कारण प्रत्येक ग्रेडला त्या ठिकाणी रिझल्ट आहे आणि चांगले असं कौशल्य या मुलांच्या खेळातून आपल्याला पाहायला मिळतं आणि ते या फुलगाव या सैनिकी शाळेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आलेल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक असं स्वागत।
असाल, आपण सर्वजण गॅलरीत बसलेला आहात, पण मैदानाच्या बाजूला जे छोटे छोटे विद्यार्थी बसलेले आहेत या शाळेचे, ते गेले 2 तास एका जागेवर बसलेले आहेत. 200 विद्यार्थी त्या ठिकाणी लाईव्ह स्केच करतायत आणि त्यांना मार्गदर्शन करतायत साळुंके सर, कला संचालक. असे 200 खेळाडू गेले 2 तास छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत. लाईव्ह स्केच त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे आणि अनेक ठिकाणी जाऊन साळुंके सर यांचं सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन करण्यात येत आहे. मैदानाच्या बाजूला एक घड्याळ सापडलेला आहे. वागेश्वर बोट क्लबचे पहिल्या खेळाडू किशोरी गोडसे, सृष्टी कुंभार यांनी या ठिकाणी ते आणून दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक असं अभिनंदन. ज्या कोणाचे हे घड्याळ असेल त्याने आपली ओळख पटवून ते घड्याळ घेऊन जाण्याची कृपा करावी. सामना अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही जिल्ह्याच्या खेळाडूंनी या ठिकाणी मैदान सोडायचं नाहीये. यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये मुले विभागामध्ये मुंबई शहर पश्चिम विरुद्ध सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध धुळे, लातूर विरुद्ध पिंपरी चिंचवड.
सर्व स्केच काढणाऱ्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शकांचं हार्दिक असं अभिनंदन. ज्या मैदानावरचे सामने संपलेले आहेत त्या ठिकाणी पुढील संघाला आपण लवकरात लवकर कॉल करावा. बरेचसे खेळाडू स्टेजवर मुख्य व्यासपीठावर आपल्या मॅचेस कधी विचारण्यासाठी येत आहेत. तर त्यांना विनंती की स्टेजच्या डाव्या बाजूला पंचप्रमुख आहेत त्या ठिकाणी तुम्हाला योग्य सूचना मिळतील. त्यांना विचारल्याशिवाय आपण कोणीही मैदान सोडायचं नाही.